नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला छान छान गोष्टीमधील एक सुंदर अशी कथा सांगणार आहे. त्या कथेचे नाव दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. लक्ष द्या. दोन मांजरी होत्या. एक होती काळी मांजर आणि दुसरी होती पांढरी. एकदा त्यांना एक मोठा लोण्याचा गोळा सापडला. तो गोळा घेऊन त्या एका झाडाखाली गेल्या. काळी मांजर म्हणाली, सगळे लोणी मी खाणार. नंतर काही कालांतराने पांढरी मांजर म्हणाली, सगळे लोणी मी खाणार. आणि या दोन मांजरीमध्ये चांगलेच भांडण जुंपले की. तेवढ्यात तेथे एक माकड आले. ते म्हणाले, मी तुमचं भांडण सोडवतो. मी लोण्यांचे 2 सारखे भाग करून देतो. बघा परत एकदा, माकड हा अतिशय हुशार प्राणी आहे. तो काय म्हणतो या दोन मांजरीला की मी या 2 लोण्याचे 2 समान भाग करून देतो आणि तुमचे भांडण मी मिटवतो. तिथून माकड धावत पळत जाऊन एक तराजू आणला. लोण्याचे 2 गोळे केले. मग एक गोळा एका पारड्यात ठेवला, दुसरा गोळा दुसऱ्या पारड्यात ठेवला आणि वजन केले. या दोन्ही गोळ्यांचे माकडाने वजन केले. एका पारड्यातील गोळा मोठा होता म्हणून माकडाने त्यातला थोडा गोळा खाल्ला. मग परत वजन केले तर दुसरा गोळा मोठा ठरला म्हणून त्यातला काही भाग माकडाने खाल्ला. असे करता करता लोण्याचे दोन्ही गोळे अगदी लहानच झाले. तेवढा लहान गोळा तरी आपल्याला मिळेल काही नाही. तेवढा लहान गोळा तरी आपल्याला मिळेल की नाही, हा मोठा योग्य प्रश्न या 2 मांजरींना पडला. त्या काळजीत बिचाऱ्या मांजरी काळजी करत होत्या. पण माकड फारच लबाड होते. ते म्हणाले, हे पहा मांजरींनो, मी तराजू आणला, लोण्याचे गोळे केले, त्यांचे वजन केले. या सगळ्या मेहनतीचा मोबदला म्हणून हे उरलेले छोटे गोळे माझेच आहेत की नाही? आणि हे बोलता बोलता माकडाने ते गोळेही घट्ट केले आणि मांजरी टकमका बघतच राहिल्या. आपापसातले भांडण मिटवण्यासाठी